नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आता आम्ही आहोत परत खाली घरात आलो आणि लग्नावरून आलो. आता आम्ही सड्यावर चाललो. काल जसं तुम्हाला हॉटेल सांगितलेलं ते 5 स्टार हॉटेल होतं, ते लांबून दिसत नव्हतं. तर आपण प्रॉपर टेकडीवर जाऊन, टेकडी म्हणजे डोंगर आहे, डोंगरावरती जाऊन बघायचं आहे आपल्याला. चला, छोटासा ट्रेक आहे, मोठा नाही आहे. बघूया कसं ट्रेक होतं ते. आधी लहानपणी आम्ही जायचो त्या गोष्ट वेगळी होती, आता गोष्ट वेगळी आहे. तर मला जास्ती नाही, छोटासा ट्रेक असेल, दाखवतो तुम्हाला. हे आमचं घर आणि ही अशी वाट जाते. इकडे आधी आमचा गोठा होता, ज्या गाई वगैरे होत्या आमच्याकडे. हे असं पायपाट आहे. इकडे एक गोठा आहे. इकडे ह्याला काय बोलत रे, दिवा लावतो ना आपण इकडे. हां, राष्ट्रवा. पण इकडे आम्ही आलो तेव्हा नेहमी दिवा लावतो. या लोकांना सोपं आहे चढायला, आमची हालत होते चढायला. इकडे हे बघा, फुल डेन्स फॉरेस्ट. जर कोण नवीन त्याला काही समजणार नाही कसं जायचं, कुठे जायचं. बघा इकडे हे वॉल बांधली आहे. इकडे आमच्या काजीची झाडं होती, पण ते नंतर हॉटेलवाल्यांना विकून टाकली जागा गव्हर्नमेंटच्या थ्रू. आणि इकडे एक मंदिर आहे. असं बोललं जातं 5 पांडव जेव्हा निघालेले त्यावेळीस हे मंदिर बांधलेलं. इकडे स्पेसिफिक टाईम असतो, तिकडे जत्रा वगैरे भरते, जेवण वगैरे दिलं जातं. हो हो, बघा वरती किती मस्त सुंदर. आम्ही तिकडून आलो, बघा किती डेन्स फॉरेस्ट आहे ते. आणि इकडे येऊन थोडाफार प्लॅटू आहे आणि ह्याच्या पुढे पूर्ण समुद्र आहे. आणि ह्याचप्रमाणे आपला पाय शेणात गेला आहे. काही ना काही ते ट्रॅजेडी तर झालीच पाहिजे ना. ट्रॅकवर आलो. हो हो, हे बघा तो समुद्र, फुल प्लॅटू आणि ते हॉटेल आहे. सब मित्रांनो, हे ते हॉटेल आहे जे तुम्हाला काल दाखवत होतो. टोटल 5 स्टार हॉटेल प्रॉपर्टी आहे. फुल डोंगराच्या टोकावरती आणि हा व्ह्यू समुद्राचा पूर्ण. काय पाहिजे अजून तुम्हाला. आणि तर मित्रांनो, हा प्रॉपर रोड बनवलेला आहे. रोड पूर्ण ते एक रस्ता निघतो हॉटेलकडे आणि दुसरा रस्ता डायरेक्ट खाली, जिकडे का आपण काल गेलेलो ना, उतरलेलो ना, ते त्या साईडला उतरलेलो, ह्या डोंगराच्या पलीकडे. तो सेम रोड इकडे पण आहे. कोकणात कुठेही आला तर तुम्हाला निसर्गरम्य असं ठिकाण प्रत्येक कोपऱ्यावर भेटेल. जर तुम्ही इंटिरियर एक्सप्लोअर केला तुम्हाला अजून भेटेल. अशी काही गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही आहेत. ते आमचे जसे लोकल गावाला कधी येत नाहीत, ते कधी आले तर त्यांना असं बघायला भेटतं. पण जे रेग्युलर येतात गावी त्यांना सगळंच माहिती असतं की कुठे काय आहे ते. गोवावरून येतात खूप पर्यटक इकडे. का तर बीच साफ आहे, रहदारी नाही असती, आणि ते मेन जे गोष्टी शोधत असतात, शांतता, त्यासाठीच येतात इकडे जास्ती करून फॉरेनर्स. हाच तो समुद्र जो आमच्या घराच्या पाठी आहे. छोटंसं डोंगर उतरे, जास्ती नाही, 5 मिनिटाचा ट्रेक आहे आणि आपण इकडे पोचू. तर मला सांगा कसं वाटतं तुम्हाला हे. जर तुम्हाला यायचं असेल तर पूर्ण डिटेल मेन्शन करून पाठी बघाल तर फॉरेनर्स पण येतात. हे बघा, फॉरेनर्स पण येतात, तुम्ही येऊ शकता. तर गाईस, हा खेकडा बघा. मित्रांनो, हा वडापाव आहे. लहानपणी मी येते का भरपूर खायचं वडापाव. हे खूप फेमस दुकान आहे, रस्त्यावरच आहे हे. आणि हा लोकल स्प्राईट लाईम फ्रेश काहीतरी आहे, चांगले आहे टेस्ट याची पण.